लग्नाचं आमिष दाखवून एका 28 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची आणि त्यानंतर लग्नासाठी 25 लाख रुपयांची मागणी करत 15 लाख रुपये व सोन्याचे दागिने खंडणी स्वरूपात उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी अकोला येथील एका सरकारी अधिकाऱ्यासह त्याच्या आई वडिलांविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारीनुसार पीडित तरुणी आणि आरोपी अमित भाऊराव सिरसाट राहणार अकोला यांची ओळख वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून झाली होती। 2 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपी अमित हा स्वतःच्या बहिणीला सोबत घेऊन पीडितेच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी आला होता। घरी बहिणीला सोबत आणल्यामुळे पीडितेच्या कुटुंबाचा त्याच्यावर विश्वास बसला। याच विश्वासाचा फायदा घेत 20 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपी पुन्हा पीडितेच्या घरी गेला आणि घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। अत्याचार करताना आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले। हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेवर दबाव निर्माण केला। याच भीतीपोटी त्याने पीडितेला मुंबईतील लोअर परेल येथील आपल्या आत्याच्या निवासस्थानी केळवणसाठी बोलावून घेतलं आणि तिथे 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान तिच्यावर वारंवार अत्याचार केला। साखरपुडा झाल्यानंतर आरोपी अमित आणि त्याच्या पालकांनी आपला खरा हेतू स्पष्ट केला। त्यांनी लग्नासाठी 25 लाख रुपये रोख आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली। पैसे दिले तरच लग्न करू, अन्यथा तुझे व्हिडिओ नातेवाईकांना पाठवून तुझी बदनामी करू, अशी धमकी देण्यात आली। आपल्या मुलीची अब्रू वाचवण्यासाठी पीडितेच्या वडिलांनी कर्ज काढून आणि एफडी मोडून 2 जानेवारी 2025 रोजी आरोपीच्या वडिलांना 15 लाख रुपये रोख आणि 5 तोळ्यांचा राणी हार व 2 तोळ्यांची चैन असे 7 तोळे सोने दिले। इतकी मोठी रक्कम आणि दागिने घेऊनही आरोपींचे समाधान झाले नाही। त्यांनी उर्वरित 10 लाख रुपयांसाठी तगादा लावला आणि पैसे न मिळाल्यास लग्न करणार नाही असे सांगून पीडितेशी संपर्क तोडला। आपली आर्थिक, मानसिक आणि शारीरिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने चिकलठाणा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली।